निवडा. पण जर स्वतःचं नाव नसेल आणि कुटुंबातील ज्येष्ठांचं म्हणजेच पालकांचं नाव त्या यादीत असेल तर त्यांच्या वारसदारांनी भाग 2 भरायचा आहे. हे अगदी स्पष्ट असायला हवं. ज्यांचं स्वतःचं नाव 2002च्या यादीत आहे त्यांच्यासाठी हा भाग 1 आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी माहिती आपण देणार आहोत ती जुन्या म्हणजे 2002च्या मतदार यादीशी तंतोतंत जुळली पाहिजे. मतदाराचं नाव, EPIC म्हणजेच मतदार ओळखपत्र क्रमांक, नातेवाईकाचं नाव आणि तत्कालीन मतदार संघ क्रमांक या सगळ्या नोंदी अत्यंत काळजीपूर्वक भरायच्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर इथे अचूकतेला कोणताही पर्याय नाही. दुसरीकडे जे स्वतः 2002च्या यादीत नव्हते त्यांच्यासाठी हा भाग 2 आहे. इथे वारसदार म्हणून माहिती भरायची आहे. ज्या पालकांचे किंवा आजी आजोबांचे नाव त्या 2002च्या यादीत होतं त्यांचा अचूक EPIC एपिक क्रमांक आणि इतर तत्कालीन तपशील इथे द्यायचे आहेत. असं केल्यामुळे काय होतं तर नवीन नोंद त्यांच्या जुन्या नोंदीशी थेट जोडली जाते. या महत्वाच्या टप्प्यानंतर आपण पोहोचतो विभाग 3 वर. अनिवार्य भाग 3 आणि स्वाक्षरी. हा भाग प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे. हा भाग 3 अतिशय आवश्यक आहे. तो सगळ्यांनीच भरायचा आहे. मग नाव 2002च्या यादीत असो वा नसो. इथे जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि पालकांची ओळख द्यायची आहे. एक छान गोष्ट म्हणजे आधार क्रमांक देणं ऐच्छिक आहे, पण जर तो देत असाल ना तर तो 4 अंकांच्या गटात लिहावा. यामुळे प्रशासकीय चुका तर टळतातच पण वाचायलाही खूप सोपं जातं. आता इथे एक अतिशय खास आणि स्वतंत्र नियम आहे ज्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. विवाहित महिलांनी या 3ऱ्या भागात त्यांच्या वडिलांचे नाव नमूद करणं हे प्रशासनाने अगदी स्पष्टपणे अनिवार्य केलं आहे. ही एक अशी छोटीशी पण महत्वाची अट आहे जी फॉर्म बाद होण्यापासून वाचू शकते. त्यामुळे ही नोंद नक्की लक्षात ठेवली पाहिजे. कधी कधी असा प्रश्न पडू शकतो की जर 2002च्या यादीतील जुनी माहिती सापडलीच नाही तर काय करायचं? घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. फॉर्मच्या मागील बाजूस दिलेल्या सूचनेनुसार थेट BLOशी संपर्क साधा. त्यांनी शोधूनही जर डेटाबेस जोडला नाही तर काळजी नसावी. नोंदणी अधिकारी एक अधिकृत नोटीस पाठवतील. त्यानंतर फक्त योग्य ती कागदपत्रे सादर करून ही पुढील पडताळणी अगदी सहज पूर्ण करता येते. आता पाहूया विभाग 4 वयानुसार जन्माचे पुरावे. इथेच खरी कागदपत्रांची गरज भासते. एक गुंतागुंतीचे वाटणारे नियम या टेबलमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने 3 कालखंडात विभागले आहेत. जर जन्म 1 जुलै 1987च्या आधीचा असेल तर फक्त स्वतःचा जन्माचा पुरावा पुरेसा ठरतो. पण जन्म 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 या काळातला असेल तर स्वतःसोबत एका पालकाचा पुरावा द्यावा लागतो. आणि जर जन्म 2 डिसेंबर 2004 नंतरचा असेल तर मात्र स्वतःचा आणि दोन्ही पालकांचा म्हणजे आई आणि वडील दोघांचाही पुरावा देणं बंधनकारक आहे. आहे की नाही एकदम सोपं? अर्थात काही विशेष लोकांसाठी वेगळे नियमही आहेत. उदाहरणार्थ जर पालकांपैकी कोणी भारतीय नागरिक नसेल तर त्यांचा वैध पासपोर्ट किंवा विजाची प्रत द्यावी लागते. तसंच कुणाचा जन्म भारताबाहेर झाला असेल तर भारतीय दूतावासाचा पुरावा किंवा नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र सादर करावं लागतं. या अटी अगदी मोजक्याच आणि विशेष प्रकरणांसाठी लागू होतात. आणि आता आपण आलो अगदी शेवटच्या टप्प्यावर. विभाग 5 कोणती कागदपत्रे मान्य आहेत? शासनाने या संपूर्ण प्रक्रियेसाठी बरोबर 11 प्रकारच्या कागदपत्रांना अधिकृत मंजुरी दिली आहे. आता बघा, तब्बल 11 पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपल्याकडे यापैकी एखादा तरी योग्य पुरावा असण्याची शक्यता खूपच वाढते, ज्यामुळे ही सगळी प्रक्रिया एकदम सुटसुटीत आणि सोपी होते. या 11 मान्यताप्राप्त कागदपत्रांसोबतच आणखी एक मोठा दिलासा म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून अधिकृतपणे स्वीकारलं जातं. आजकाल आधार कार्ड सर्वांकडे अगदी सहज उपलब्ध असतं. त्यामुळे ओळख पटवणं हे एका अर्थी अत्यंत सोयीचं झालं आहे. हा पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर काय तर सर्वात शेवटी मतदाराने स्वतः किंवा घरातील कोणत्याही एका प्रौढ सदस्याने तिथे स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर BLO अधिकारी तिथे त्यांची स्वाक्षरी करतील आणि हा पूर्ण भरलेला फॉर्म अधिकृतरित्या थेट त्यांच्याकडेच जमा करायचा आहे. झाली आपली प्रक्रिया पूर्ण. या सखोल विश्लेषणातून फॉर्म नक्की कसा भरायचा, कुठे काय लिहायचं आणि कोणते पुरावे जोडायचे हे सगळं चित्र आता अगदी लख्खपणे स्पष्ट झालं असेल. आता शेवटी एकच महत्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे आपली आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी तयार आहेत का? ही माहिती वापरून ही संपूर्ण प्रक्रिया अचूक आणि वेळेत पूर्ण करता येईल. आजच्या